मालेगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, नाल्यांची सफाई नाही, रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य, नागरिकांचा संतापनावर. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगावमध्ये नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप होत आहे. नाल्यांची वेळेवर सफाई होत नसल्याने संडास पाणी गावातील मुख्य रस्त्यावर साचत आहे, तर अनेक ठिकाणी पददिवे बंद असल्यामुळे रात्री नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. अशा नागरी समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. अशा प्रकारच्या समस्या इतर भागातही नागरिकांसाठी गंभीर ठरल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मालेगावमध्ये नाल्यांची सफाई न झाल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि रोगराईची भीती वाढली आहे. दुसरीकडे अनेक भागात पददिवे बंद असल्यामुळे रात्री महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. गावातील देवाच्या मंदिरामध्ये जाताना नालीचा घाण पाण्यातून जावं लागत. नागरिकांचा सवाल आहे की कर वेळेवर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासन नेमके करत काय आहे? मालेगाव ग्रामपंचायतीने तात्काळ नाल्याची सफाई करून बंद असलेले पददिवे सुरू करावेत, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. नमस्कार, आपण पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल. आज आपण मालेगाव या ठिकाणी आलो आहोत आणि मालेगावमध्ये बरेच दिवसापासून जी मालेगावची स्वच्छता पाहिजे होती ती स्वच्छता काही दिसून येत नाही. अक्षरशः नागरिक ह्या स्वच्छतेला पाहून कंटाळलेत. नाल्या टुळून भरल्यात, पावसाळा जवळून ठेपलेला आहे, तरी पण मालेगावचं जे स्थानिक प्रशासन आहे अद्याप या कामाकडे सगळं दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतच्या जे कोणी काही पदाधिकारी आहेत, जे कोणी मेंबर आहेत किंवा मग प्रशासन आहे, त्यांनी सरळ मालेगावच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण ह्याच मालेगावचे नागरिक आज प्रश्न उपस्थित करत आहेत की बाबा मी घरपट्टी भरतो तर माझी काय चूक आहे का? मी पूर्ण घरपट्टी जरी नील केली असली तरी माझ्या घरापुढील नाली साफ नाही, ना घरापुढील लाईट नाही. असे काही आपल्यासोबत काही बरेच नागरिक आहेत आणि त्या नागरिक वैतागून हे प्रश्न मांडत आहेत. चला आपण आज त्या नागरिकाकडून जाणून घेऊयात. मारुतराव बुट्टे सरपंच यांना मी 10-12 सांगितलेलं आहे, आमच्या हापशाचं काहीतरी बघा आणि आज पुन्हा नाल्याचं काहीतरी बघा म्हणून हो म्हणतात. येऊन जाऊन आम्ही 3दा येऊन मारुतराव सरपंचाला दाखवलं तरी बी ते लक्षपूर्वक देत नाहीत. हे सर्व मंदिरात रामलिंग महादेव मंदिर आणि मारुती मंदिर यांच्या दोघांच्या मधामध्ये जे नालीचा रस्ता जो झालेला आहे, पूर्ण रस्त्याचं पाणी या प्रशासनानं लक्ष द्यावं आणि या ग्रामपंचायतने लक्ष द्यावं. आणि हे सदस्य का झोपी गेले आहेत की काय, त्याला काही वाटाले की नाही की असं मला काय वाटतंय याच्यामध्ये. सदस्य सुद्धा याच्यावर दुर्लक्ष देतात. आपलं घर नाही, दार नाही, तिच्या माईच्या नावानं घरकुल आलत, आता एकटीच ती राहती, तिच्या नावानं काही घरकुल काही मदत करा की. घरकुल बी नाही, संडास नाही, काही नाही. क्रमांक 2 मध्ये कमीत कमी 15-20 वर्ष झालं विकास नाही, सगळं भकास करून टाकलेलं आहे. नालीचं पाणी रोडवर येत आहे, हापसा बंद आहे. मेंबर लोक काय झोपी गेले काय पता नाही, मेंबर आहेत की नाही माहित नाही, सरपंच आहे तर गायपच आहेत. आमची विनंती आहे सगळी नागरिकांची, यानं थोडंफार लक्ष देऊन थोडं सुरळीत करावे, कारण पावसाचे दिवस आहेत, नाही तर मग आम्हाला दुसरा पर्याय निवडून आंदोलन करणं लागेल. इथं रामलिंग देवस्थान आहे, समोर महारुद्र देवस्थान आहे. या ठिकाणी दररोज भक्त मंडळी देवाला पाणी वाढण्यासाठी येतात. इथं नालीच्या पाण्यातून यावं लागलं. इथं नाली भरलेली आहे, तरी प्रशासनानं याच्याकडे लक्ष देऊन ताबडतोब या नालीची व्यवस्था करून घ्यावी आणि गाव स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे. कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे, गटारामध्ये पूर्ण पाणी नालीमध्ये भरलेलं आहे, पूर्ण या रोडवर पाणी येत आहे. त्या पाण्यातून भक्त मंडळीला देवाला पाणी वाढण्यासाठी जावं लागत आहे. पाणी वाढला देवाला भक्त मंडळी जाणारी ही पादत्रानं पायामध्ये नसतात, त्या घाण पाण्यातून मंदिराकडे जावं लागत आहे. तरी प्रशासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि याची व्यवस्था करावी. तसेच या ठिकाणी हापसा आहे, त्या हापशाला सुद्धा बंद आहे, त्याची सुद्धा दुरुस्ती करून लवकरात लवकर करून सहकार्य करावे. 2010 पासून विकासाच्या भकास झाले. सगळं गट्टू आलेला कोणीकडे गेला की नालीचं पाणी सगळं रस्त्यावर आलंय आणि देवाला जातावेळी पाय भरलेले सगळे देवावर जावं लागले. याची दखल घेऊन ग्रामपंचायतनं उद्या काम चालू करा. मी शेख मुस्ताक मालेगाव येथील रहिवासी असून वार्ड क्रमांक 2 मध्ये आहे. तर इथं जे आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून इथं काही काम झालेले नाही. एक तर आमच्या गलीमध्ये जाण्यासाठी एक तर रस्ता सुद्धा नाही आणि इथून नाल्या सुद्धा नाहीत. आणि हे विकासाच्या नावावर जे आलेली निधी कुठं चाललीत की लपून, आणि त्याच्यावर चांगलं म्हणजे लक्ष देऊन काळजीपूर्वक कामं करावी आणि जे विकासाची कामं आहेत ती ताबडतोब करण्यात यावी. हापशाला पाणी येत नाही बरोबर,
आणि सगळ्या नाल्या पण उपशिण्यात येत नाहीत. पूर्ण दूषित पाणी घरोघरी म्हणजे असे चालले आहेत. त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत याला पूर्ण ग्रामपंचायत आणि तेथील जबाबदार प्रशासन आहे. याला व्यवस्थित म्हणजे विकासाची कामे करून ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे.